आपण कॅन्सर म्हटलं की घाबरतो. तसंच लंग कॅन्सर हा जगातील एका गंभीर कॅन्सरच्या प्रकारापैकी एक प्रकार मानला जातो. याची सुरुवातीची लक्षणं खूप साधी आणि सिंपल असतात, त्यामुळे खूप लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. सतत खोकला येणे, छातीत दुखणे, श्वास घेताना त्रास होणे किंवा अचानक वजन कमी होणे. प्रत्येक वेळेला कॅन्सर निघेलच असं नाहीये, पण या लक्षणांकडे, या छोट्या मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही. नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. ह्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये लंग कॅन्सर म्हणजे नक्की काय, तो कसा चेक केला जातो, त्याचे सुरुवातीचे साइन्स आणि सिम्पटम्स आणि नंतरचे साइन्स आणि सिम्पटम्स काय असतात, त्याबरोबरच लंग कॅन्सर कशामुळे होतो आणि तो प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण बघूयात लंग कॅन्सर म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कुठे होते. कोणत्या पण कॅन्सरची सुरुवात ही सेल लेवलला म्हणजेच पेशीच्या लेवलला होत असते. तसंच लंग कॅन्सरची सुरुवात देखील लंग्समधील जर का पेशींमध्ये काही म्हणजे सेल्समध्ये काही बिघाड झाला आणि या पेशींचीच म्हणजे सेल्सची ॲबनॉर्मल अशी ग्रोथ व्हायला लागली आणि ह्या ॲबनॉर्मल सेल्स एकत्र आल्या आणि त्यांनी जर का ट्यूमर फॉर्म केला तर त्यानंतर तो कॅन्सरच देखील होऊ शकतो. आपण नाकाने श्वास घेतो. श्वास घेतल्यानंतर ती हवा ज्या काही एअर पॅसेजमधून पास होते, म्हणजेच हवा ज्या पाईपमधून पास होते, त्या सेल्समध्ये जर का बिघाड झाला, त्या एअर पॅसेजच्या सेल्स जर का बिघडल्या गेल्या आणि त्यांची ॲबनॉर्मल ग्रोथ व्हायला लागली तर तो लंग कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर अशा पद्धतीने लंग कॅन्सरची सुरुवात ही त्याच्या एअर पॅसेजच्या सेल्सपासून होते. क्लिनिकली लंग कॅन्सरचे 2 प्रकार पडतात. पहिल्यांदा डॉक्टर हे शोधतात की कोणत्या प्रकारचा लंग कॅन्सर आहे. ते एकदा डायग्नोज झालं की त्यानंतर त्यांना ट्रीटमेंट करायला सोपं जातं. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर. जगामधल्या 85% केसेस ह्या नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सरच्या असतात. याची सुरुवात ही एपिथेलियल सेल्सपासून होते आणि या कॅन्सरवरती ट्रीटमेंट म्हणून एकतर सर्जरी, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी दिली जाते. यामध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्मॉल सेल लंग कॅन्सर. जवळपास 15% केसेस या स्मॉल सेल लंग कॅन्सरच्या असतात. ते लोक तंबाखू खातात किंवा स्मोकिंग करताना सिगारेटीमध्ये तंबाखू टाकून जे लोक स्मोक करतात त्या लोकांना स्मॉल सेल लंग कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण आजकाल जे लोक स्मोक करत नाहीत त्या लोकांना देखील स्मॉल सेल लंग कॅन्सर होताना दिसत आहे. या कॅन्सरची सुरुवात छातीच्या बरोबर मधोमध सुरुवात होते. हा खूप फास्ट ग्रो करत असतो आणि त्यामुळेच हा शरीराच्या इतर भागांमध्ये देखील खूप लवकरात लवकर पसरतो. स्मॉल सेल लंग कॅन्सर हा खूप ॲग्रेसिव्ह असल्यामुळे त्यावरती सर्जरी ही जेवढी कमी करता येईल तेवढी कमी दिली जाते. मग त्याच्याऐवजी केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी देऊन याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. आता आपण बघूयात लंग कॅन्सर कसा चेक करतात किंवा कसा डायग्नोज करतात. आता मोस्टली सगळे कॅन्सर हे एकतर टिश्यू सॅम्पल किंवा सेल सॅम्पल घेऊन चेक केले जातात. तसंच लंग कॅन्सरमध्ये देखील ज्या सेल किंवा टिश्यूज कॅन्सरस वाटतात ते ॲज अ सॅम्पल म्हणून घेतले जातात आणि हे टिश्यू मायक्रोस्कोप खाली चेक केले जातात आणि त्यावरून डॉक्टरांना समजतं की हा लंग कॅन्सर आहे की नाही आणि असेल तर तो कोणत्या स्टेजचा आहे आणि त्यावरती कोणती ट्रीटमेंट दिली पाहिजे. आता आपण बघूयात लंग कॅन्सरचे रिस्क फॅक्टर काय असतात. अर्थात रिस्क फॅक्टर म्हणजे कोणत्या कारणांमुळे तुम्हाला लंग कॅन्सर होऊ शकतो किंवा अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला लंग कॅन्सर होण्याच्या चान्सेस किंवा त्याचं पर्सेंटेज हे हाय होतं. आता आपण ते बघूयात. त्यामधला पहिला रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे तुम्ही जर का पूर्वी किंवा आत्ता सध्याला तंबाखू खात असाल किंवा स्मोकिंग करताना तंबाखूचा वापर करत असाल तर. दुसरं म्हणजे जर का तुम्ही रेडॉन गॅसच्या संपर्कात येत असाल तर. तिसरं म्हणजे जर का तुम्ही सातत्याने स्मोकिंग करत असाल. चौथा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे तुम्ही जर का सातत्याने ॲस्बेस्टॉस असेल, क्रोमियम असेल किंवा आर्सेनिक असेल या केमिकल्सच्या सतत संपर्कात येत असाल तर. पाचवं कारण म्हणजे तुम्ही जर का खूप पोल्युटेड तुम्ही अशा एरियामध्ये राहतात की जिथे खूप जास्त एअर पोल्युशन आहे. यामध्ये 6वं आहे ते म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्हाला लंग कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री आहे का. यामध्ये 7वं आहे ते म्हणजे तुम्ही सेकंड हँड किंवा पॅसिव्ह स्मोकर आहात का. म्हणजे तुम्ही स्वतः स्मोक करत नाहीयेत पण
तुमच्या आजूबाजूला सातत्याने जर का कोणी स्मोक करत असेल तर तुम्ही त्यांच्या सतत संपर्कात येत आहात का? ते 8वं आहे ते म्हणजे रेडिओथेरपी फॉर ब्रेस्ट ऑर चेस्ट. हा शेवटचा रिस्क फॅक्टर हा खूप मायनर असा रिस्क फॅक्टर आहे. आता आपण सुरुवातीचे लंग कॅन्सरचे साईन्स आणि सिम्पटम बघूयात. त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे तुम्हाला सतत खोकला येत आहे का आणि तो काही केल्या जात नाहीये. त्यामध्ये दुसरं आहे ते म्हणजे सतत तुमच्या छातीत दुखत आहे का? स्पेसिफिकली जर का तुम्ही श्वास घेताय तेव्हा तुमच्या छातीत दुखतंय का, किंवा खोकताना किंवा हसताना यावेळेला तुमच्या छातीत दुखतंय का? यामध्ये तिसरं आहे ते म्हणजे तुम्हाला श्वास घेताना त्रास होतोय का? चौथं आहे ते म्हणजे घशातून सतत घरघर आवाज येणे. 5वं आहे ते म्हणजे आवाजात बदल होणे. 6वं आहे ते म्हणजे सतत लंग इन्फेक्शन होणे, उदाहरणार्थ निमोनिया असेल किंवा ब्रॉन्कायटिस असेल. आणि 7वं आहे ते म्हणजे खोकताना रक्त पडणे. हे होते सुरुवातीचे लंग कॅन्सरचे सिम्पटम्स. आता आपण बघूयात लेट साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ लंग कॅन्सर. त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे तुमचा दंड किंवा खांदा सातत्याने दुखतो आहे का? यामध्ये दुसरं आहे ते म्हणजे तुम्ही काही प्रयत्न न करता तुमचं वजन आणि पोट कमी झालेलं आहे का? तिसरं आहे ते म्हणजे तुमचा चेहरा आणि मान सुजणे. चौथं आहे ते म्हणजे सतत थकवा येणे. 5वं आहे ते म्हणजे बोटाची टोके आणि नखाखालील भाग हा रुंद होत आहे का? आता हेच जर का लंग कॅन्सर शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरला असेल तर साइन्स आणि सिम्पटम्स काय आहेत आता आपण ते बघूयात. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे सतत हाताला पायाला मुंग्या येणे. दुसरं आहे ते म्हणजे तुमची हाडं दुखणे. तिसरं आहे ते म्हणजे सतत डोकं दुखणे किंवा चक्कर येणे किंवा थकवा येणे. चौथं आहे ते म्हणजे चालताना त्रास होणे किंवा बॅलन्स जाणे. 5वं आहे ते म्हणजे तुमची त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, म्हणजे जसं जॉन्डिसमध्ये होतं तसं जर तुम्हाला होत असेल तर ते देखील एक सिम्पटम आहे. 6वं आहे ते म्हणजे कॉलर बोन आणि तुमच्या मानेचा भाग किंवा तेथील लिम्फ नोड्स सुद्धा. तुम्हाला यापैकी कोणतेही सिम्पटम्स जर का जाणवले तर लगेचच डॉक्टरांकडे जा. असं नाहीये की प्रत्येक वेळेलाच लंग कॅन्सर निघेल, पण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आता आपण बघूयात की लंग कॅन्सर पासून स्वतःला वाचवण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायचं. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे जर का तुम्ही सतत स्मोकिंग करत असाल तर ते स्मोकिंग करणं आजच थांबवा. दुसरं आहे ते म्हणजे जर का तुम्ही सातत्याने तंबाखूचं सेवन करत असाल किंवा काही लोक स्मोकिंग करताना त्यामध्ये तंबाखू टाकून स्मोक करतात, असं जर का तुम्ही करत असाल तर ते देखील आजच थांबवा. तिसरं म्हणजे तुम्ही सातत्याने जर का केमिकल्सच्या संपर्कात येत असाल तर त्यापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. त्या चौथं आहे ते म्हणजे तुम्ही जर का स्मोक करत नसाल पण तुमच्या आजूबाजूला जर का सातत्याने कोणी स्मोक करत असेल, रोज कोणी स्मोक करत असेल तर अर्थातच त्याचा त्रास देखील तुम्हाला होऊ शकतो, म्हणजेच तुम्ही पॅसिव्ह स्मोकर झालात. सो शक्यतो अशा लोकांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. 5वं आहे ते म्हणजे जेवढं पोल्युशन पासून दूर राहून जेवढं निसर्गाच्या जवळ जाता येईल तेवढं ट्राय करा. जेवढी जास्तीत जास्त झाडे लावता येतील तेवढी जास्तीत जास्त झाडे लावा, म्हणजेच तेवढी जास्तीत जास्त फ्रेश एअर आपल्याला भेटेल. 6वं आहे ते म्हणजे सातत्याने व्यायाम आणि तुमचा हेल्दी पौष्टिक आहार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच तुमच्या लंग्सचं हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही दररोज प्राणायाम देखील करू शकतात. 7वं पण सगळ्यात महत्त्वाचं लंग कॅन्सर स्क्रीनिंग. जर का तुम्ही स्मोक करत नसाल किंवा तुम्हाला कुठलंही व्यसन नसेल, पण प्रत्येक हेल्दी माणसाने आपलं स्वतःचं शरीर किंवा स्वतःच्या शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी वर्षातून एकदा तुमचं रुटीन हेल्थ चेकअप होणं खूप गरजेचं आहे. हे झालं हेल्दी लोकांसाठी. पण तुम्ही जर का सातत्याने स्मोक करत असाल किंवा तंबाखू खात असाल तर पहिले डॉक्टरांकडे जाऊन लो डोस सिटी स्कॅन करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे होतं काय, कधी कधी लंग कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजला काहीच सिम्पटम दिसत नाही, पण जर का आपण ही टेस्ट केली तर यामुळे जर का तुम्हाला रिस्क असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये लंग कॅन्सर झालेला असेल तर ते लवकरात लवकर समजतं आणि त्यावरती लवकरात लवकर उपचार देखील करता येतात.
तर ही होती थोडीशी लंग कॅन्सरच्या विषयीची माहिती. जसं मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटाला सांगते, तसंच ह्या व्हिडिओच्या शेवटालाही सांगणार आहे. जर तुम्हाला कुठलेही छोटे-मोठे सिम्प्टम्स जाणवले आणि ते खूप जास्त लाँग टर्म काळासाठी किंवा खूप दीर्घ काळासाठी तुम्हाला जाणवत असतील, तर ते इग्नोर करू नका. घरगुती उपचार करण्यात वेळ वाया घालवू नका. लगेचच डॉक्टरांकडे जाऊन त्यावरती लवकरात लवकर उपचार घ्या. प्रत्येक वेळेलाच कॅन्सर किंवा कुठलातरी मोठा आजार निघेल असं नसतं. सो ऑल्वेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून कधी पण जरी ते छोट्या लेव्हलला त्याची सुरुवात असेल, तर डॉक्टर लगेचच गोळ्या औषधी देऊन किंवा जी काही ट्रीटमेंट त्यावरती उपलब्ध असेल ती करून तो आजार किंवा ते दुखणं लवकरात लवकर बरं करू शकतात. आणि स्मोकिंग किंवा इतर कुठलीही व्यसनं तुम्हाला असतील, तर ती आजच थांबवा. कारण व्यसनं किंवा स्मोकिंग करणं हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक किंवा आपण म्हणू शकतो हार्मफुल आहे. थँक यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.